नमस्कार. आपल्या रोजच्या वापरातल्या अगदी प्रत्येक गॅजेटमध्ये एक छोटासा पण खूप महत्त्वाचा घटक लपलेला असतो. आज आपण अशाच एका पडद्यामागच्या हिरोची म्हणजे कॅपॅसिटरची ओळख करून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की आपल्या स्मार्टफोन, आपली गाडी आणि आपल्या घरात वीज पुरवणारी पॉवर ग्रिड या तिन्ही पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान दुवा काय असेल? थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? तर उत्तर आहे कॅपॅसिटर. हो, हेच ते छोटे छोटे घटक जे या सगळ्या उपकरणांमध्ये दडलेले असतात. आणि बघा तर, यांचे आकार प्रकार किती वेगवेगळे आहेत. खरोखरच कमाल आहे. चला तर मग जरा खोलात शिरूया आणि उलगडूया की हे घटक नक्की काय आहेत आणि आपल्या उपकरणांसाठी ते इतके आवश्यक का ठरतात. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॅपॅसिटर म्हणजे काय, तर एक तात्पुरती ऊर्जा साठवणारी टाकी. जसा कॅमेऱ्याचा फ्लॅश एका क्षणात चमकतो ना, ती ऊर्जा कुठून येते? ती येते कॅपॅसिटरमधून. तो ऊर्जा साठवून ठेवतो आणि गरजेच्या वेळी झटक्यात पुरवतो. हो, बॅटरीपेक्षा हजारो पटींनी जास्त वेगाने. आणि गंमत म्हणजे याची रचना खूपच साधी आहे. फक्त 2 वाहक प्लेट्स आणि त्यांच्यामध्ये एक वीज विरोधक पदार्थ, ज्याला डाय इलेक्ट्रिक म्हणतात. बस, याच साध्या रचनेत त्याची खरी ताकद दडलेली आहे. आता प्रत्येक कॅपॅसिटरची ऊर्जा साठवण्याची एक क्षमता असते. याच कॅपॅसिटन्सला विज्ञानाच्या भाषेत कपॅसिटन्स असं म्हणतात. हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे बघा, कॅपॅसिटन्स म्हणजे कॅपॅसिटरची ऊर्जा साठवून ठेवण्याची मर्यादा. जसं आपण पाण्याच्या टाकीची क्षमता लिटरमध्ये मोजतो, तसंच कपॅसिटरची क्षमता कपॅसिटन्समध्ये मोजली जाते. आणि ही क्षमता मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं ते म्हणजे फॅराड. विज्ञानातील एक महान व्यक्तिमत्व मायकल फॅरेडे, त्यांच्या सन्मानार्थ हे नाव दिलं गेलं आहे. पण गंमत अशी आहे की 1 फॅराड म्हणजे प्रचंड क्षमता. इतकी मोठी की रोजच्या वापरातल्या उपकरणांमध्ये एवढ्या मोठ्या कॅपॅसिटरची गरजच नसते. म्हणूनच आपण मायक्रोफॅराड किंवा पिकोफॅराडसारखी लहान एककं वापरतो, जी एका फॅराडच्या अगदी लाखावा किंवा अब्जावार भागा इतकी असतात. ठीक आहे, पण मग हे कॅपॅसिटर नक्की ऊर्जा साठवतात तरी कसे? ती नेमकी प्रक्रिया काय आहे? चला ते पाहूया. ही सगळी प्रक्रिया डोळ्यांची पापणी लावण्याच्या आत घडते. म्हणजे बघा, जेव्हा आपण कॅपॅसिटरला बॅटरी जोडतो तेव्हा इलेक्ट्रॉन्सचा खेळ सुरू होतो. एका प्लेटवर इलेक्ट्रॉन्स जमा व्हायला लागतात, त्यामुळे तिथे निगेटिव्ह चार्ज तयार होतो. आणि त्याचवेळी समोरच्या प्लेटवरून इलेक्ट्रॉन्स निघून जातात आणि तिथे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. हा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमधला ताण आहे ना, तीच आहे साठवलेली ऊर्जा. आपण बघितलं की 2 प्लेट्समध्ये डायइलेक्ट्रिक नावाचा पदार्थ असतो. पण त्याचं नेमकं काम काय? अहो, तो फक्त जागा भरून काढत नाही, तर तोच कॅपॅसिटरला त्याची खरी ताकद देतो. तेच तर खरं गुपित आहे. तर कोणत्याही कॅपॅसिटरची क्षमता 3 मुख्य गोष्टींवर ठरते. एक म्हणजे त्या प्लेट्सचा आकार किती मोठा आहे, दुसरं त्या प्लेट्स एकमेकांपासून किती जवळ आहेत, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता डाय इलेक्ट्रिक पदार्थ वापरला आहे. इंजिनियर्स याच 3 गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या गरजांसाठी कॅपॅसिटर बनवतात. यामागचं शास्त्र असं आहे की 2 प्लेट्समध्ये जर फक्त हवा ठेवली तर कॅपॅसिटर जेवढी ऊर्जा साठवेल त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ऊर्जा तो एखादा विशिष्ट डायइलेक्ट्रिक पदार्थ वापरल्यावर साठवू शकतो. कारण हा पदार्थ प्लेट्सना आणखी जास्त चार्ज साठवायला मदत करतो. आता हे अगदी साहजिक आहे की वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपॅसिटरची गरज असते. म्हणजे कसं, जसं प्रत्येक कामासाठी एक वेगळा स्पेशलिस्ट असतो, तसंच काहीसं इथेही आहे. उदाहरणार्थ, हे आहेत पेपर आणि प्लास्टिक फिल्म कॅपॅसिटर. यांचा मुख्य उपयोग विजेच्या प्रवाहातील अनावश्यक चढउतार म्हणजे नॉईज काढून टाकण्यासाठी, म्हणजे सिग्नल फिल्टर करण्यासाठी होतो, किंवा मग सर्किटमध्ये वेळेचं गणित सांभाळण्यासाठी सुद्धा होतो. आणि याउलट हे बघा, हे आहेत सिरॅमिक कॅपॅसिटर. हे आकाराने खूप लहान असतात, पण तितकेच विश्वासार्ह. रेडिओ किंवा मोबाईलच्या सर्किटमध्ये जिथे सिग्नल्स खूप वेगाने बदलत असतात, अशा हाय फ्रिक्वेन्सी कामांसाठी हे अगदी परफेक्ट असतात. म्हणजे यात एक गंमत लक्षात येते की कॅपॅसिटरमध्ये कोणता डायइलेक्ट्रिक पदार्थ वापरला आहे यावरून त्याचा प्रकार आणि त्याचा उपयोग ठरतो. म्हणजे कागद, सिरॅमिक किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड, प्रत्येक पदार्थाची स्वतःची एक वेगळी खासियत आहे जी त्याला त्या विशिष्ट कामासाठी योग्य बनवते. तर या सगळ्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कॅपॅसिटरचा आत्मा त्याच्या आतल्या डायइलेक्ट्रिकमध्ये दडलेला असतो. कोणता पदार्थ निवडला यावरच त्या कॅपॅसिटरचं काम आणि त्याचं भविष्य अवलंबून असतं. थोडक्यात काय, तर कॅमेऱ्याच्या फ्लॅशला क्षणार्धात ऊर्जा देण्यापासून ते आपल्या कॉम्प्युटरमधला पॉवर सप्लाय स्थिर ठेवण्यापर्यंत
प्रत्येक ठिकाणी हा छोटासा नायक आपली भूमिका अगदी चोख बजावत असतो. तो दिसतो छोटा, पण त्याचं काम खूप मोठं आहे. आणि ही जाता जाता एक विचार, कॅपॅसिटर इतक्या अविश्वसनीय वेगाने चार्ज आणि डिस्चार्ज होत आहेत, तर मग विचार करा, भविष्यात ते बॅटरीची जागा घेऊ शकतील का? इलेक्ट्रिक गाड्या काही सेकंदात चार्ज होतील? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.